अरे हो, एक इंटरेस्टिंग बातमी सांगायचीच राहिली. काय रे? आपल्या त्या चित्राच्या मनोजने गाडी घेतली नवी. अरे वा. अगो बाई, गाडी म्हणजे 4 चाकी? मग तुला काय वाटलं? लहान मुलांची खेळण्यातली? गप्प बैस रे. नाही, त्यांना अजून वेळ आहे खेळण्यातली गाडी घ्यायला. पण समजा जर का आपल्या आदित्य आणि मेघनाने घेतली तर आपण समजू शकतो. काय रे? काय मेघना, काय आदित्य? अरे घेऊन टाक रे, जरा बरं वाटतं खेळायला असं जरा सगळी. काय दादा? आदित्य, अमित, गप्प बसा रे जरा. काय चाललंय तुमचं? त्याला सांग ना. आदित्य, पण तुला कसं कळलं रे? आणि कशावरून त्याने गाडी घेतली? तू चेष्टा नाही करतेस ना माझी? अहो हो, माई चित्राचा फोन आला होता. खरंच? होय. आणि नुसती गाडी घेतली नाहीये, मग तर जावाई बापू गाडी घेऊन सासूंना भेटायला गेले पण गावाला. आहात कुठे तुम्ही? काय सांगतोस काय? वा, म्हणजे संक्रांतीला बोलला खरं तो हे सगळं, पण तसं करून दाखवलं मनोजने. नाही ते सगळं ठीक आहे माई, पण इतका पैसा आला कुठून हा खरा प्रश्न आहे. आत्ता मिसरूड फुटते म्हणता म्हणता एकदम दाढी मिशाच आल्या की काय? प्रत्येक गोष्टीला एक प्रोसेस असते, थोडा तरी वेळ लागतोच ना. आणि शेअर मार्केट व्यतिरिक्त असा कुठला व्यवसाय आहे जो आजच्या 1 रुपयाचे उद्या 1 लाख करू शकतो? करेक्ट. तू विचारलं नाहीस? हो विचारलं ना मी त्याला. धड उत्तर मिळालं नसेलच ना. गारमेंटचा बिझनेस करतो एवढंच म्हणाला. बस एवढंच? एवढे पैसे एकदम कसे मिळतात काही सांगितलं नाही? नाना, तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी, म्हणजे या विषयावर. एकदा त्याला बसवावं लागणार समोर. नाही, माणूस टोलवा टोलवी करायला लागला ना की समजायचं पाणी मुरतंय. अगदी बरोबर आहे नाना तुमचं म्हणणं, पण आता सासू सासऱ्यांना भेटायला गेलाय ना, अण्णा काका तंगडी धरून बरोबर सोलून काढतील त्याला. नाही काही नाही, तिकडे ना फक्त नमस्कार चमत्काराशिवाय दुसरं काही घडणार नाही बघ, मी तुला सांगतो. पण नाही खरंच, म्हणजे जर का एवढा सहज पैसा मिळणार असेल ना तर आम्हालाही सांग म्हणा बिझनेस. आम्ही आमचे कामधंदे सोडून तुझ्या बिझनेस मध्ये जॉईन होऊ. काय रे? हे जोक सपाट, पण आम्ही तू एकदा जरा पर्सनली लक्ष घाल. पोरगा साधा आहे, सरळ आहे, पण जरा भडक डोक्याचा आहे. थोडक्यासाठी भरकटायला नको उगाच. बरं चला, गप्पा गोड आहे, झोपही गोड आहे. चला चला झोपायला जाऊया, दमून आलोय आपण. हो. हा चला, आज सगळी कामं एकदम बरोबर मार्गी लागली. हे तसा आज मदर्स डेज होता नाही? ऍक्च्युली आईचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. कोलेस्ट्रॉल आलंच तरी पण ठीक आहे, ते आणता येईल कंट्रोल मध्ये. बाबांना जी काही भीती वाटत होती तसं काही झालं नाही. मेघना, बाबा हल्ली खूपच हायपर होतात नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून, वाटत नाही तुला? हो, थोडा आहेच आहे तसा त्यांचा स्वभाव, पण अलीकडे जरा जाणवतं जास्त. हा, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घ्यायची सवय लागली आहे त्यांना. नानांना सांगितलं पाहिजे त्यांना मेडिटेशन शिकवा म्हणून. हो हो, खरंच सांगायला पाहिजे. हे आज नानामाई आल्यामुळे घर एकदम घर असल्यासारखं झालं नाही? म्हणून तर म्हणालो ना मी. हे बघ, आईंचे पण आज रिपोर्ट्स आले आणि माई पण आली आज गावात, त्यामुळे आपला मदर्स डे आजच आहे. तिकडे चित्राची आई पण खुश असेल, जावई भेटला, गाडी बघितली. पण खरंच एखाद्या बिझनेस मध्ये इतक्या चटकन इतके पैसे मिळतात का रे आदित्य? काय वाटतं तुला? तशी शक्यता खूप कमी आहे, पण काय ना, कधी कधी एखादी बनी बनाई सिंडिकेट असते, म्हणजे एखादी ग्रुप ऍक्टिव्हिटी असते, आणि त्यात जर तो सहभागी झाला तर त्या ग्रुपने ऑलरेडी कमावलेल्या बिझनेसचा फायदा त्याला होतो. पण ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. जाऊ दे, आपण बोलून बघितलंय ना त्याच्याशी, आणि शेवटी त्याचं खाजगी आयुष्य आहे. आपण किती नाक खुपसायचं याला पण मर्यादा आहेच ना. नाक नाही खुपसायचंय मला, पण उद्या काही झालं तर चित्र आपल्याकडेच येणार ना धावत.
आपण प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलाय त्यांना. आपली जबाबदारीच आहे ना ती, म्हणून म्हंटल मी. ठीक आहे यार, सगळं चांगलंच होईल असं म्हणूया, आणखी काय.